चणा ढोमेळ्यांचं कालवण. ढोमळ्यांचं कालवण. ढोमळे म्हणजे काय, मासा आहे का? हा, ती सांगू का? हा, अं, थोडं पाणी पिता का? पाणीच प्यायला लागेल. हा, मग आम्ही एक काम करतो, ढोमळ्यांचं कालवणसाठी लागणारं साहित्य काय ते तुम्ही घेऊन या, आम्ही तोपर्यंत पाणी पितो. ताई आल्यापासून खूप बोलल्या आहेत ना, त्यांना थोडीशी घसा ओला करायची गरज आहे. लागणारं साहित्य आणा, आम्ही पाणी पितो. आपल्याला आता करायचंय ढोमळ्यांचं कालवण ह्याला किंवा रस्सा. हा? कालवण किंवा रस्सा म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना, पण ह्याला ढोमळे मासा म्हणतात का? हा, ढोमेळी. काय? ढोमेळी मासा. ढोमेळी मासा. हा. बर बर बर, ठीक आहे. तर बरं, एक आपण स्वयंपाकाकडे जाऊया, पण त्याआधी तुम्ही आज इतकं छान नटून थटून आलायत, हा, गजरा माळलाय, नथ घातलीये, कानातले छान आहेत, मंगळसूत्र मोठं आहे. हा. काय कारण काय? लग्नातला शालू आहे, इतकं इतकं खुश, म्हणजे काय कारण काय? तर नथ का घातली माहितीये का मी? हा. तर माझी आजी अशीच मोठी मोठी नथ घालायची. आता छोटी झाली. हा, कोण, आजी का ना? हा, नाही नाही, हा, आजी नथ घालायची, हा. पण ती ना नथ इथपर्यंत असायची. एवढी मोठी म्हणजे असेल. ओठावर पडली पाहिजे अशी असायची. का तर बायका बोलू नये जास्त म्हणून. तुम्ही पण आधेमध्ये थोडी आजीची नथ घालत जा असं मला वाटतं. ओके, हा, चला, ढोमेळीचं कालवण आपल्याला करायचंय. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. ही हा. सुकी ढोमेली आहे. बरं. मच्छी, हम्म. कोथिंबीर, कांदा, हे आंबखंड म्हणजे सुकी कैरी, मिरची, लसूण, कढीपत्ता, हळद आणि हा आगरी मसाला आहे आमचा, बर आणि मीठ. बर, तुम्ही आगरी समाजाच्या आहात का? हो हो हो. अरे वा, तुमच्याकडची परंपरा फार छान आहे. खूप छान आहे. म्हणजे नटण्याची म्हणा, खाण्याची हो. म्हणा, हम्म. समुद्राशी निगडीत तुमचे जे काही संस्कार आहेत त्या सगळ्या हा. गोष्टी फार आम्ही ऐकून आहोत. आता हा. आपण याच्या कृतीकडे वळूया. हो, हो. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा ना आपल्याला ढोमेली साफ करून घ्यायची आहेत. बर, कशी कारण करायची? थोडंसं गरम पाणी लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये हे खवळं वगैरे काढायचे. बर, मग गरम पाणी करायसाठी एक कढई ठेवतो आणि याच्यामध्ये पाणी ओततो. गरम पाण्यामध्ये हा, स्वच्छ करायची. हा, स्वच्छ करायची. किती कारण लागणार ती- पाणी? हा, बस. बस. तुमच्या आणि तुमच्या मिस्टरांची भांडणं होतात? भांडणं होतात, पण अशी भांडणं होतच नाही आमच्याकडे. काय नेमकं काय? ना, आता भांडण म्हणजे असं भांडण होत नाही. थोडंसं म्हणजे मीच रागवते काय नाही. अशी भांडणं थोडीशी म्हणजे अशी नाराजी होते. काय आपल्या अपेक्षा असतात ना थोड्याशा, काही तर मग काय करतात, आता मीच बोलते, ते काही बोलतच नाही. तुम्ही गॅपच देत नाही मध्ये, तर काय करते? मग काय करतात, ते गप्पच बसतात. मग मलाच वाईट वाटतं. मग मीच माझंच राग जातो. मीच त्यांना समजावते, चला जाऊ दे, चला. गरम झालं आता आता पाणी गरम झालं. आपण त्याच्यामध्ये ही ढोमेली थोडा वेळ ठेवूया, थोडंसं बरं, थंड ठीक आहे, होईल. घाला मग. गॅस बंद करूया आपण. बंद करायचा? हो हो. करा. ह्या माशांचं देहावसान होऊन साधारण किती वर्ष झाली आहेत? झाले असतील 1-1.5 वर्ष झाले असं. आता मी पण काय त्यांच्या कुटुंबातली नाही, पण झाले असतील 1-1.5 वर्ष. पण हे एवढे जुने आहेत का मासे? नाही एवढे नाही, टिकतात? नाही ना? हो टिकतात. कारण त्यांना मिठामध्ये खारवतात ना, त्यांना म्हणजे मिठामध्ये पूर्ण हे करून सुकवतात. अच्छा. हा, त्यामुळे टिकाऊ होतात.